एका गावामध्ये एक कुटुंब रात्री जेवण बिवण करून सगळं घरातले कामं आटपून घरामध्ये झोपलेलं होतं आणि घरामध्ये झोपलेले असतानाच संध्याकाळी त्या ठिकाणी असं काही घडलं होतं की ते ऐकून त्या कुटुंबाला, त्या गावाला आणि आजूबाजूच्या परिसराला एक मोठा धक्का बसला होता आणि हा धक्का बसल्यामुळं त्या ठिकाणी एका जणाचा जीवसुद्धा गेलेला होता। आता त्या घरामध्ये राहणारी जी महिला होती तिचा नवरा होता आणि त्यांची एक तरुणी होती, एक तरुण मुलगीसुद्धा होती। हे जेवण झाल्यानंतर घरामध्ये झोपलेले होते आणि घराच्या अंगणामध्ये झोपलेले असताना संध्याकाळ झाली, निवांत झोपले आणि ती महिला सकाळी उठून पाहते तर तिच्या हाताला लागलेलं रक्त असतं आणि जेव्हा ती उठून पाहते तर रक्ताचा सडा दारामध्ये पडलेला असतो। आजूबाजूला सगळीकडे रक्त झालेलं असतं, सगळं लाल लाल ते त्या ठिकाणी दिसत असतं। आता ते पाहून ती महिला आरडते, वरडते, जोरजोरात वरडते आणि आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल होतात। नेमकं काय झालंय त्या महिलेला आणि त्या पुरुषाला विचारू लागतात आणि त्या ठिकाणी त्या गावामध्ये एकच चर्चा सगळीकडे तयार झाली होती की या गावामध्ये बिबट्या फिरतोय आणि तो अशा पद्धतीनं लोकांना उचलून नेतोय, त्याचा जीव घेतोय, म्हणजे बिबट्या हल्ला करतोय। जेव्हा बिबट्या हल्ला करतोय म्हणल्यावर लोकांनी त्या तरुणीचा शोध घ्यायला सुरुवात केली। ती कुठं गेली, काय गेली, रात्रभर तिचा संपूर्ण तपास केला पण काहीही तपास लागला नाही आणि जेव्हा तपास लागला तेव्हा उघड झालं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रातीलच नगर जिल्ह्यामधील जे हिवर गाव आहे याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आता या हिवर गावामध्ये घडलेली घटना आहे, तारीख आहे 11 मे 2024 ची रात्री घडलेली। 11 मे 2024ला संध्याकाळी निवांत जेवण बिवण करून घरातले सगळे काम आटपून या घरातले सदस्य त्यांच्या अंगणामध्ये झोपलेले होते। पण मात्र या गावामध्ये चर्चा मोठ्या प्रमाणात होती की आजूबाजूला ऊसाचे फळं असल्यामुळं, पाणी बिनी सगळ्या गोष्टी असल्यामुळं या ठिकाणी बिबट्यांचा वावर आहे। या ठिकाणी बिबट्या येतो, शिकार करतो आणि अनेकांना उचलून घेऊन जातो, अशा सुद्धा चर्चा या ठिकाणी झालेल्या होत्या आणि त्याच्याच भीतीनं अनेक जण संरक्षण करण्यासाठी रात्री जागायचे, काठ्या घेऊन फिरायचे आणि काही जण बिबट्याच्या शोधातून सुद्धा लागलेले होते। मग त्या रात्री या ठिकाणी एक महिला, तिचा नवरा आणि त्यांच्या घरामध्ये असणारी एक तरुणी, तिघजण झोपलेले होते आणि जेव्हा ती महिला संध्याकाळी उठून पाहते तर तिच्या घरामध्ये दारामध्ये रक्ताचा सडा पडलेला होता, तिच्या हाताला सुद्धा रक्त लागलेलं होतं। मग तिच्या लक्षात आलं की या ठिकाणी बिबट्या आला होता आणि त्यांच्या मुलीला उचलून घेऊन गेला होता। तिनं आरडाओरडा सुरू केल्यानंतर सकाळी उठल्यानंतर लोक जमा झाले। लोकांनी काठ्या लाठ्या घेऊन आजूबाजूच्या परिसरामध्ये, फळामध्ये, जंगलामध्ये, शेतामध्ये जिथं नाही तिथं त्या मुलीचा शोध घेतला। ती मुलगी कुठं आहे, काय आहे, बिबट्या कुठं आहे हे शोध घेतला पण काहीही तपास लागला नाही। आता या गावकऱ्यांपैकी एकानं याची माहिती पोलिसांना दिलेली होती आणि वन विभागाला सुद्धा दिलेली होती। घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी आले होते, त्यांच्याकडून तपास केला जात होता, पोलिसांकडून सुद्धा तपास केला जात होता। आता 11 तारखेला रात्री घटना घडली, 12 तारखेला उघडकीस आली। 12 तारखेला दिवसभर तपास केला तरी काहीही क्ल्यू, काहीही सबूत हाती लागला नाही आणि त्या आईवडिलांचा रडू मोठे हाल झाले। ते सगळे परेशान झाले आणि संपूर्ण गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलं, आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण पसरलं। पण मात्र पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली होती, वन विभागानं सुद्धा तपास करायला सुरुवात केली होती। पोलिसांनी त्या ठिकाणी सांडलेलं जे रक्त आहे त्या रक्ताची तपासणी केली, त्याची काही सॅम्पल घेतले, लॅबमध्ये पाठवले आणि त्याचा रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांना एक मोठा धक्का बसला। कारण की पोलिसांचा रिपोर्ट आणि वन विभागाचा रिपोर्ट या दोनही रिपोर्ट एकमेकांना मॅच करत होते। कारण की त्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी हा हल्ला झाला होता त्या ठिकाणी काही बिबट्याचे
ठसेसुद्धा उमटले नव्हते, त्याच्या येण्याचे जाण्याचे पावलंसुद्धा नव्हते आणि बिबट्याच्या कुठेही आजूबाजूला खानाखुणा नव्हत्या. म्हणून वन विभागाने रिपोर्ट सादर केला पोलिसांना की या ठिकाणी काही बिबट्या आला नाही, बिबट्या गेला नाही, त्याचे काही रिलेशन सापडले नाही. आणि तिकडे जे DNA सॅम्पल घेतले होते, रक्ताचे सॅम्पल घेतले होते, त्याच्यामधून सुद्धा समजलं की जे रक्त आहे ते पुरुषाचं नसून ते रक्त एका कोंबडीचं आहे आणि त्याच्यामध्ये कुंकूसुद्धा मिसळलेलं आहे आणि कोणीतरी जाणून बुजून कोंबडीचं रक्त या ठिकाणी फेकलंय, त्याच्यामध्ये कुंकू मिसळलंय आणि बिबट्याने हल्ला केलाय असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आता पोलीस तपास करत होते, पण नेमकं हे कोणी केलं, काय केलं हे अजून उघड झालेलं नव्हतं. मग चौकशीसाठी पोलिसांनी त्या तरुणीच्या आईला, वडिलांना त्यांच्याकडे चौकशी चालू केली. चौकशी चालू केलं तर त्यांच्या बोलण्यामधून सत्य समोर आलं, पण हे कोणी केलं अजून उघड झालेलं नव्हतं. मग जेव्हा पोलिसांनी कॉल डिटेल्स त्या तरुणीचे तपासले, ती कोणासोबत बोलत होती, ती नेमकं कुठं काय करत होती, याचा संपूर्ण जेव्हा पोलिसांनी तपास काढला, तिचे कॉल डिटेल्स तपासले, तेव्हा पोलिसांना समजलं की ती हे जे गाव आहे हिवर गाव, या हिवर गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर दुसरं एक गाव आहे नळवाडी नावाचं आणि त्या ठिकाणी ही तरुणी आहे आणि ती तरुणी एका तरुणासोबत आहे, कारण की तिचे कॉल डिटेल्स आणि तिचं लोकेशन पोलिसांना मिळालेलं होतं. आता 11 तारखेला संध्याकाळी घटना घडली. 12 तारखेला दिवसभर तपास केला आणि 13 तारखेला ती तरुणी जवळच्याच नळवाडी गावामध्ये असल्याची माहिती समजली आणि मग पोलिसांनी त्या तरुणीला आणि त्या तरुणाला त्या ठिकाणावर ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. आता या संपूर्ण घटनेचा उलगडा झाला, पण मात्र या घटनेमुळं त्या तरुणीचा जो बाप होता त्याला मात्र मोठा धक्का बसला, कारण की घरामधली एकुलती एक तरुणी ही एका तरुणाबरोबर पळून गेली होती आणि तिनं बिबट्या आला, बिबट्यानं हल्ला केला असा बनाव रचल्यामुळं संपूर्ण गाव तिला शोधण्यासाठी परेशान झालं होतं आणि तिनं अशा पद्धतीनं बदनामीकारक कृत्य गावामध्ये आणि परिसरामध्ये केलं होतं. आता ही जी घटना होती ती त्या तरुणीच्या वडिलांना सहन झाली नाही आणि त्यांनी या संपूर्ण त्रासाला कंटाळून आत्महत्या केली, स्वतःचं जीवन संपवलं. आता स्वतःचं जीवन संपवल्यानंतर त्या घटनेला कारणीभूत असणारी जी तरुणी होती तिला पळून घेऊन जाणारा किंवा तिच्यासोबत जो पळून जाणारा तरुण होता, या दोघांच्यामुळं त्यांनी आत्महत्या केली होती, म्हणून तेच त्यामध्ये आरोपी आहेत असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं आपल्याला स्थानिक पत्रकारांच्या माध्यमातून समजतं. एकंदरीत जर आपण पाहिलं तर समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं घटना घडत आहेत, त्या ठिकाणी असं घडायला नव्हतं पाहिजे, त्या ठिकाणी अशा पद्धतीनं घडत आहे. म्हणजे तरुणीनं एवढा दीड शहाणपणा केला, त्या ठिकाणी कोंबडीचं कुंकाचं रक्त टाकलं, जणू काय हे उद्या समजणारच नाही किती रक्त कोणाचं आहे, काय आहे, या गोष्टीचा तपास होणारच नाही. एवढं स्वतःला शहाणा समजून अशा पद्धतीनं कृत्य केलं, पण त्या कृत्यामुळं त्या तरुणीच्या बापाचा जीवसुद्धा गेला आणि तिच्यावर आता कायदेशीर कारवाईसुद्धा सुरू आहे. पुढील आयुष्य जेलमध्ये सुद्धा जाऊ शकतं. जर तिनं अगोदर खरं तिच्या आईवडिलांना सांगितलं असतं की माझं असं प्रकरण चालू आहे, एकतर हो म्हणा, नाही म्हणा, तुमच्या मर्जीच्या बाहेर जाणार नाही, त्यांच्या कानावर खरी गोष्ट घातली असती तर यामधून नक्कीच काहीतरी मार्ग निघाला असता, पण त्या तरुणीच्या बापाचा जीव गेला नसता आणि तिलासुद्धा जेलमध्ये जायची वेळ आली नसती. एकंदरीत अशा पद्धतीची ज्या घटना घडतात त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.